लासल गावातून जम्मू काश्मीर राज्यात प्रथमच मक्याची निर्यात। पोल्ट्री खाद्यासाठी 26 टन मका रेल्वे मालगाडीतून जम्मू काश्मीर येथील बारी ब्राह्मणा येथे रवाना। आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथे धान्यातील पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून या मक्याला जम्मू काश्मीरमधून पोल्ट्री खाद्यासाठी मागणी वाढल्याने रेल्वे मालगाडीच्या माध्यमातून मका प्रथमच लासलगाव येथून जम्मू काश्मीर या राज्यात निर्यात केला जातोय। जम्मू काश्मीर येथील बारी ब्राह्मणा येथे 42 वेगन असलेल्या रेल्वे मालगाडीच्या माध्यमातून 2600 टन मका पाठविण्यात आली आहे। त्यामुळे नक्कीच मका व्यवसायाला चालना मिळत असल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होणार असल्याचं मका निर्यातदार व्यापारी सागर थोरात सांगत आहे। आज आपल्या लासलगाव येथून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी केलेला मका हा आपल्या जिल्ह्यातून प्रथमतच जम्मू काश्मीर येथे 2600 मेट्रिक टन 42 बॉक्स मक्याचे आता आपण पाठवत आहोत। शेतकऱ्यांना बी याचा फायदा जवळजवळ भरपूर प्रमाणात झालेला आहे। 2600 टन हा माल गेल्यामुळे शेतकऱ्यांनाही आपल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही शेतकऱ्यांसाठी आम्ही अजून एखाद्या रॅकचं आमचं प्लॅनिंग आहे आणि भविष्यामध्ये बी आम्ही शेतकऱ्यांसाठी मक्यासाठी चांगला भाव देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत। कशासाठी वापरणार मका? हा मका हा पोल्ट्री फीड खाद्यासाठी यूज होणार आहे आणि तो जम्मू काश्मीर येथे बरी ब्रह्मा म्हणून हे गाव आहे, त्या बरी ब्रह्मा गावामध्ये हा मका जाणार आहे आणि तिथं पोल्ट्री फीड खाद्य बनवून तिथं स्थानिक पोल्ट्री शेडसाठी लोकांसाठी तो हे पाठवणार आहे फीड खाद्य तयार करून।